नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विक्रम निटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण प्रकरण 9 वर्ग आणि वर्गमूळ आणि त्याचा जो बेसिक भाग आहे तो पाहणार आहोत। त्या बेसिक भागामध्ये कोणते अंक एकक स्थानी असल्यावर वर्ग संख्या असते, कोणते एकक स्थानी असल्यावर वर्ग संख्या असू शकत नाही, मग हे वर्ग संख्या वर्ग काढायचे कसे, वर्गमूळ काढायची कशी, हे सगळा भाग आज पाहणार आहोत। आज जास्त वेळ न घालवता लगेच आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला। पण काय बघा, पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी म्हणजे एखादी संख्या वर्ग संख्या असण्यासाठी तिच्या एकक स्थानी हे अंक असावे लागतात। कोणते? 1 4 5 6 9 आणि येणारे शून्य जोडीने। म्हणजे काय, एकतर पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी शेवटी 2 शून्य येतात किंवा 4 येतात किंवा 6 येतात किंवा 8 येतात। ते 1 3 5 7 9 असे विषम शून्य कधीच येत नाहीत, म्हणून ते शून्य। आणि मग आपण एक काम केलेलं आहे की जे अंक एकक स्थानी येतात ते अंक इकडे या साइडला घेतलेले आहेत आणि त्याच्यावरून 1 ते 10 चा गट कुठला तर एक 10 चा गट घेतलाय आपण। कोणता निवडलाय? 21 ते 30 चा निवडलाय, की जेणेकरून खरंच या संख्येच्या एकक स्थानी हे अंक येतात का, आणि मग त्याच्यावरून आपण बाकीचे सगळे ठरवू शकतो। मग पहा, एकक स्थानी 1 येण्यासाठी ती संख्या काय काय असावी लागते तर 21 आणि 29। मग 21 चा वर्ग काय आहे पहा, 441 आणि 29 चा वर्ग आहे 841। बघा, या दोन संख्यांच्या एकक स्थानी किती आला तुमच्याकडे? 1 आला। ओके, पुन्हा बघा, 4 एकक स्थानी जर यायचा असेल तर त्या दोन संख्या कोणत्या लागतात तर 22 आणि 28। मग 22 चा वर्ग काय आहे पहा, 484 आणि 28 चा वर्ग आहे 784। मग पहा, ज्या वेळेस एकक स्थानी 4 असतो तेव्हा ह्या दोन संख्या असाव्या लागतात त्या 10 च्या गटामधल्या। ओके, पुन्हा एकक स्थानी 5 असतो तेव्हा त्या संख्येचा वर्ग इथं 5 चा वर्ग 25, म्हणजे 25 चा वर्ग किती झाला तुमचा? 625। याच्या एकक स्थानी 5 आला। हा जरा धोका देतो, जर एकक स्थानी 5 आला तर दशक स्थानी 2 असावा लागतो पूर्ण वर्ग संख्येच्या, आणि दशक स्थानी 2 असेल तर शतक स्थानी किंवा 2 च्या पाठीमागे जी येणारी संख्या आहे ती संख्या क्रमवार दोन संख्यांच्या गुणाकाराने मिळून बनलेली असली पाहिजे, हे लक्षात ठेवायचं कायम। ओके, आता बघा, जर एकक स्थानी 6 असेल तर कोणत्या दोन संख्या असतात? 24 आणि 26। मग 24 चा वर्ग काय आहे बघा, 576 आहे, आणि 26 चा वर्ग काय आहे तर 676 आहे। 26 चा वर्ग किती आहे बघा, 676 आहे, आणि 24 चा वर्ग 576 आहे। त्याच वेळेस त्यांच्या एकक स्थानी 6 येतो। एकक स्थानी 9 असेल तर त्या संख्या कोणत्या असतात तर 23 आणि 27 असतात, कारण 3 त्रिक 9 आणि 7 7 49 लगेच कळायला पाहिजे, किंवा 4 चौक 16 आणि 6 6 36 लगेच कळायला पाहिजे। 2 चा वर्ग 4 आणि 8 8 64 लगेच कळायला पाहिजे। 1 चा वर्ग 1 आणि 9 9 81 लगेच कळायला पाहिजे। म्हणून 23 चा वर्ग असतो बघा 529, आणि 24 चा वर्ग असतो 27 चा वर्ग असतो 729। ज्या वेळेस या दोन संख्या असतात तेव्हाच त्यांच्या एकक स्थानी किती येऊ शकतो? 9 येऊ शकतो। आणि शेवटी येणारे शून्य जेव्हा जोडीने येतात तेव्हा आता मला सांगा, मग 30 चा वर्ग जर केला आपण तर 30 चा वर्ग किती होतो? 900 होतो। मग येणारे शून्य हे कसे आले तुमच्याकडे? जोडीने आले, कारण येणारे शून्य हे सम येतात, म्हणजे 2 4 60 असे वर्ग संख्येच्या। मग तुमच्या लक्षात आला असेल की हेच अंक असतील तरच त्या पूर्ण वर्ग संख्या असतात, इतर वेळेस त्या पूर्ण वर्ग संख्या होऊ शकत नाही। कायम लक्षात ठेवायचं, त्यासाठी पाठच करून ठेवायचं 1 4 5 6 9 येणारे शून्य जोडीने। आणि हे तुम्हाला उदाहरणासहित एक गट 10 संख्यांचा घेऊन त्या उदाहरणासहित तुम्हाला ते प्रूफ करून दिलेलं आहे की याच वेळेस ते अंक येऊ शकतात। इतर वेळेस जे राहिलेले अंक आहेत ते कोणते आहेत बघा, एक 2 आहे, एक 3 आहे, एक 7 आहे आणि एक 8 आहे। हे 4 अंक जर एकक स्थानी आलं तर ती वर्ग संख्या कधीच नसते, कायम लक्षात ठेवायचं। आणि हे जर असतील तर 100% ती वर्ग संख्या असते। ओके, चला बघा, 5 च्या बाबतीत थोडंसं फसवलं जातं तुम्हाला, म्हणून मी 5 चे एकदम डिटेल मध्ये घेतलेलं आहे। काय म्हणलेलं आहे? एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचे वर्ग करणे, बरोबर आहे। मग पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 5 असेल, बघा, पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी कुठल्या स्थानी बघा, एकक स्थानी 5 असेल तर दशक स्थानी 2 हाच अंक असतो। दशक स्थानी काय असतो? 2 हाच अंक असतो, आणि व 2 च्या पाठीमागील येणारी संख्या ही 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराने मिळून बनलेली असते। हे आपण बघूया आता। मग एक काम करू, एकक स्थानी 5 असणाऱ्या अशा 5 6 संख्या घेऊ, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली ते कळून जाईल। यस, हे असं असतं। ओके, पहिली संख्या घेऊ आपण 25 घेऊ, 25 चा वर्ग। ओके,
दुसरी संख्या घेऊ आपण बघा 25 आपल्याला काय करायचं इथं वर्ग करायचा आहे. दुसरी एखादी संख्या अशी घेऊ की 55 घेऊया. ओके. आणि तिसरी एखादी इथं संख्या अशी घेऊ आपण की 75 वगैरे घेऊ. ओके. किंवा या साईडला अजून एक 2-3 अंकी एक 2 संख्या घेऊ. 105 एक संख्या घेऊ आपण. 105 चा वर्ग पाहिजे आपल्याला. दुसरी एक काम करू 115 एक घेऊन टाकू. ती एक तुमच्या लक्षात राहील अशी घेऊन टाकू. ह्या 5 संख्या घेऊ. मग एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग करताना कायम लक्षात ठेवायचं हा एकक स्थानचा जो 5 आहे ना त्याचा आहे तसा वर्ग करायचा. 5 चा वर्ग किती झाला तुमचा बघा 25. आणि 2 च्या लगतची संख्या क्रमवार संख्या कोणती आहे तुमची 3. 2 गुणिले 3 6 म्हणजे त्याचा वर्ग झाला 625. तुम्हाला 25 गुणिले 25 करायची गरज नाहीये. इथं देखील तेच करणार तुम्ही. हाही तसा 5 चा वर्ग करणार. 5 चा वर्ग किती आला तुमचा बघा 25. आणि 5 च्या लगतची संख्या कोणती आहे 6. 5 गुणिले 6 बरोबर आलं तुमचं 30. म्हणून तुमचा 55 चा वर्ग झाला 25 30. पुन्हा या 5 चा वर्ग करताना काय करणार तुम्ही 5 चा वर्ग करणार आहे तसा 25. आणि या 7 च्या लगतची संख्या 7 गुणिले 8 7 8 56 म्हणजे झाला 56 25. तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो मी एकक स्थान 5 चं कारण यावर्षी 4ही ऑप्शन एकक स्थानी 5 असणारे दिले होते. मग मला सांगा एकक स्थानी 5 असेल तर दशक स्थानी किती असावा लागतो 2 हे वाक्य सांगितले. दशक स्थानी 2 असेल तर पाठीमागे 2 च्या येणारी संख्या 2 क्रमवार संख्येच्या गुणारी 2 क्रमवार संख्येच्या गुणाकारांनी 2 क्रमवार संख्येच्या गुणाकारांनी बनलेले असते. कायम लक्षात ठेवा 2 क्रमवार संख्येच्या गुणाकारांनी 2 क्रमवार संख्येच्या गुणाकारांनी 2 क्रमवार संख्येच्या गुणाकारांनी मिळून बनलेले असते. आणि 5 तर आहे तसा वर्ग करतोय. त्यामुळे कायम लक्षात ठेवायचं हे असंच अट असेल तर तिला पूर्ण वर्ग संख्या म्हणा. इतर वेळेस तिला म्हणू नका. इथं सुद्धा काय करा बघा 5 चा वर्ग करा आहे तसा. 5 चा वर्ग तुमचा काय येऊन जाईल 25 येऊन जाईल. आणि 5 च्या पाठीमागे संख्या कोणती होती 10. 10 गुणिले 11 करा. 11 चा वर्ग 11 गुणिले 10 110 येईल. म्हणजे त्याचा वर्ग काय झाला 11025. पुन्हा 5 च्या बाबतीत तेच करा. इथं 3 अंकी संख्या जरी असेल तरी 5 चा वर्ग करा आहे तसा 25 लिहा. आणि 11 च्या लगतची संख्या 12 आहे. 11 गुणिले 12 करा. 12 एके 12 ला 2 हातचा ला 1 12 एके 12 ने 13 132 म्हणजे याचा वर्ग झाला हा. याचा वर्ग हा झाला. पण 5 च्या पाठीमागे जी काही संख्या 2 च्या पाठीमागे येणारी जी काही संख्या आहे ती 2 लगतच्या क्रमवार संख्येच्या गुणाकाराने मिळून बनलेली आहे. चांगलं लक्षात ठेवा. तुमच्याकडे 2 अंकी असू द्या 3 अंकी असू द्या कसल्याही संख्या असू द्या तरी देखील आपण त्या वर्ग संख्या काढू शकतो. आणि या 5 वरूनच पुढे काही तुम्हाला मी 3 अंकी 4 अंकी संख्यांचे डायरेक्ट वर्गमूळ काढायला शिकवणार आहे 5 अंकी संख्येपर्यंत. त्याच्यासाठी तुम्हाला हे 5 अंकी एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचं वर्गमूळ काढणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावरूनच आपल्याला सगळी पुढची उत्तर काढता येणार आहे. ओके. लक्षात आलं का बघा. आहे तसा 5 चा वर्ग 2 च्या लगतची संख्या 3 गुणाकार 625. सेम सगळीकडे तेच केले मी. ओके. चला पुढे बघू आपण. पहा आता काय केले संख्येचे वर्गमूळ काढणे. आता मला सांगा कधी कधी काय होतं बऱ्याच मुलांची वर्गमूळ पाठ नसतात. मग अशा वेळेस काय करतात ते अंदाजे गोळी मारतात किंवा काहीतरी करतात. तर अशा वेळेस मी तुम्हाला ना काही संख्या अशा वर्गमूळ काढायला शिकवणार आहे जेणेकरून त्या वर्गमूळ काढून सराव जर झाला तर मोठी संख्या आली तर तिचं वर्गमूळ काढता येईल. दिलेल्या एकूण संख्या जर बघा 3 असतील आणि त्याचं वर्गमूळ काढायचं असेल तर लक्षात ठेवा 1 आणि 2 चा गट पाडायचा. असा 1 आणि 2 चा गट पाडायचा. मग काय करायचं 3 च्या पूर्वीची वर्गसंख्या शोधायची. बघा 3 च्या पूर्वीची वर्गसंख्या. आता मला सांगा 3 च्या पूर्वीची वर्गसंख्या कोण आहे तुमच्याकडे 1 आहे. काय आहे 1. मग हिचं काय करायचं वर्गमूळ काढायचं. मग हिचं वर्गमूळ काय आलं 1च आलं. आता दोन्हीकडे 1 1 लिहितो मी. मग या संख्येच्या एकक स्थानी किती आहे सांगा मला 1 आहे. मागाशीच पाहिलं होतं आपण एकक स्थानी 1 असेल तर त्या संख्येच्या त्या 2 संख्या ज्या असतात त्यांच्या एकक स्थानी 1 आणि 9 असतो. म्हणून मी इथं लगेच 1 आणि 9 लिहून टाकतो कारण तो 11 किंवा 19चाच वर्ग असेल. मग त्यातली त्यात परत मी काय करतो आता ह्या दोघांच्या मधली संख्या 15 चा वर्ग त्याचा करतो. 5 चा वर्ग 25 1 गुणिले 2 225. मला सांगा ही 225 पेक्षा लहान आहे का मोठी संख्या मोठे. म्हणून तो कोणाचा वर्ग आहे तो 19चा वर्ग आहे. तो 19चा वर्ग आहे असं त्याचं उत्तर येऊन जाईल. कळतंय. 3 संख्या असतील तर 1 आणि 2 चा गट पाडायचा. अशा पद्धतीने 3 च्या पूर्वीची वर्गसंख्या शोधायची. ती आली 1. 1 चं वर्गमूळ काढलं 1 1 दोन्हीकडे पण लिहिला. याच्या एकक स्थानी 1 आहे म्हणून आपल्याला इकडे 1 किंवा 9 असतो. तक्त्यात सुरुवातीला बघा मी दिलेला आहे. त्यातल्या ही 5 ची पट मात्र कायम लक्षात ठेवायची. 15 चा वर्ग 2 म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये येणारी 5 च्या पटीतली वर्गसंख्या कोणती 15.
15चा वर्ग 225 पेक्षा लहान आहे का मोठी? मोठी आहे, म्हणून तो इकडचा वर्ग लहान असता 11चा झाला असता. ओके, इथे तेच करू आपण. आता बघा 5च्या पूर्वीची, बघा 5च्या पूर्वीची वर्ग संख्या, 5च्या पूर्वीची वर्ग संख्या कोणती आहे सांगा तुम्ही आता? 4 आहे. कोणती आहे? 4. मग 4चं वर्गमूळ काढा. 4चं वर्गमूळ किती येतं बघा? 2. दोन्हीकडे पण तुम्ही 2 2 लिहा. एकक स्थानी ह्या भाऊचे किती आहे बघा? 6 आहे. जर एकक स्थानी 6 असेल तर ती संख्या काय असू शकते? त्या संख्येच्या एकक स्थानी एकतर 4 किंवा काय असतं? 6 असतं. 4 किंवा काय असतो? 6. त्यातली त्या दोघांच्या मधली एकक स्थानी 5 असणारी संख्या कोणती? 25चा वर्ग करा. 25चा वर्ग, 5चा वर्ग 25 आणि 2 त्रिक 6, 625. मग मला सांगा ही 625 पेक्षा ही संख्या लहान आहे का मोठी आहे? लहान आहे. मग तो कोणाचा वर्ग झाला? 24चा वर्ग झाला. कोणाचा वर्ग झाला? 24चा. जर ही याच्यापेक्षा मोठी असती तर तो 26चा झाला असता. क्लिअर? आता बघा या 3 अंकी संख्येमध्ये आता ह्याचे गट पाडू, तुमच्या लक्षात येईल मग नक्की काय गडबड असते ती. 1 आणि 2चा गट पाडला. मग मला सांगा इथं काय करायचं? जर आलेली सुरुवातीची संख्याच वर्ग संख्या असेल, बघा सुरुवातीची संख्याच वर्ग संख्या असेल तर तिचं डायरेक्ट वर्गमूळ काढायचं. मी काय म्हणतोय? सुरुवातीची संख्याच जर वर्ग संख्या असेल पहिल्या गटातील बघा, परत इथे लिहून देतो मी. पहिल्या गटातील संख्या वर्ग संख्या असेल तर तिचे वर्गमूळ घेणे. बघा जर पहिल्या गटातली संख्याच वर्ग संख्या म्हणजे 4 ही वर्ग संख्या आहे ना, मग पहिल्या गटातील संख्या वर्ग संख्या असेल तर तिचे डायरेक्ट वर्गमूळ घ्यायचं. मग मला सांगा या 4चं वर्गमूळ डायरेक्ट काय होऊन जाईल? वर्गमूळ बोला. 4चं वर्गमूळ होऊन जाईल 2. मग मी इथं दोन्हीकडे 2 2 लिहितो. एकक स्थानी किती आहे बघा? 4. एकक स्थानी 4 आहे. याचा अर्थ त्या संख्येच्या एकक स्थानी जर दशक स्थानचे अंक आपल्याला माहित झालेले आहेत तर त्या संख्येच्या एकक स्थानी काय काय असू शकतो? एकतर 2 किंवा 8 असू शकतो. 2 किंवा 8. मग मला सांगा इथं आपल्याला 25 या दोघांच्या मधली 25 वर्ग संख्या माहिती आहे 5च्या पटीतली. 5चा वर्ग 25 बेत्रिक 6, 625. मग ही 625 पेक्षा मोठी आहे का लहान आहे संख्या? लहान आहे. मग तो कितीचा वर्ग असेल? 22चा वर्ग असेल. 22चा वर्ग असेल. 22चा वर्ग असेल. उत्तर झालं त्याचं 22. म्हणजे तुम्ही जरी अशा संख्या आल्या तरी त्या पद्धतीने, तर बघा ह्या 2 वेगळ्या आहेत, तिथे एक वेगळं आहे, ते पण तुम्हाला सांगितलं मी. या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. ओके चला. आता जर संख्या 4 अंकी आल्या तर काय करायचं? त्याचे गट कसे पाडायचे ते आपण सांगूया. कारण बऱ्याच एक्झामला तुम्हाला आता 5-5 अंकी संख्यांचे वर्गमूळ काढायला विचारलेत. त्यामुळे आपण देखील 4-4, 5-5 अंकी संख्यांची तुम्हाला वर्गमूळ काढायला शिकवतोय सुरुवातीला. ओके. मग पहा, ज्या वेळेस दिलेल्या एकूण संख्या 4 येतील वर्गमुळात तेव्हा त्यांचे 2-2चे गट पाडायचे. कितीचे? 2-2चे. मग इथून आपण काय करूया? 2-2चा गट पाडून घेऊ इथं. ओके. मग इथं काय करायचं? 24च्या पाठीमागील म्हणजे 24च्या पूर्वीची, बघा 24च्या पूर्वीची पूर्ण वर्ग संख्या किंवा वर्ग संख्या, पूर्ण वर्ग संख्या. आता मला सांगा 24च्या पूर्वीची पूर्ण वर्ग संख्या कोणती असेल? बोला, तुम्ही बोला आता. कारण 24 नंतर 16 पर्यंत पूर्ण वर्ग संख्या कोणतीच नाही, 16 आहे. मग याचं काढायचं, या 16चं काढायचं वर्गमूळ. मग 16चं जर आपण वर्गमूळ काढलं तर किती येते बघा? 4. मी दोन्हीकडे पण किती किती लिहितो? 4-4 लिहितो. किती लिहितो? 4-4. मग यांच्या एकक स्थानी किती आहे मला सांगा? 1. म्हणजे तो एकतर 41चा किंवा 49चा वर्ग असेल. पहिल्या तक्त्यात मी पुन्हा सांगतो, तुम्हाला सगळं शिकवलंय. मग पुन्हा ह्या दोघांच्या मधली 5च्या पटीतली संख्या आहे 45. मग 45चा वर्ग करू आपण. 5चा वर्ग 25. 4च्या लगतची संख्या 5 4 25. 20 25 आले. मग ही 20 25 पेक्षा संख्या मोठी का लहान आहे? मोठी आहे, म्हणून तो झाला 49चा वर्ग. कितीचा वर्ग झाला? 49चा. बघा किती सोपा आहे. या पद्धतीने गेला वर्ग संख्या पाठ केल्या छोट्या छोट्या तर पटापट तुम्हाला उत्तर देता येतील. ओके. आता पुढच्या उदाहरणाचं बघू आपण. कितीचे गट पाडणार तुम्ही? 2 आणि 2चे गट पाडणार. आता काय करणार? 12च्या पूर्वीची वर्ग संख्या शोधणार. 12च्या पूर्वीची कसली संख्या? वर्ग संख्या. मग 12च्या पूर्वीची वर्ग संख्या काय असेल सांगा?
12च्या पूर्वीची वर्गसंख्या 9 असेल. काय असेल? 9. मग 9चं काय करणार तुम्ही? वर्गमूळ काढणार. काय करणार? वर्गमूळ. मग 9चं वर्गमूळ किती आलं? 3. मी दोन्हीकडे पण 3 3 लिहिणार. लिहिलं. मग आपल्याला दशक स्थानचे अंक भेटलेत. मग एकक स्थानी तर काय संख्येच्या किती आहे? एकक स्थानी 6. जर एकक स्थानी 6 असेल तर त्या दिलेल्या त्या दोन संख्येचे एकक स्थानी काय करू शकतो? 4 किंवा 6. 4 किंवा 6. कारण 4 चौक 16 म्हणला तरच 6 येणार आहे. 6 36 म्हणला तर त्याचे एकक स्थानी 6 येणार आहे. परत या दोघांच्या मधली 35, 5च्या पटीतली संख्या 35 आहे. मग 35, 5चा वर्ग 25 आहे तसा 3च्या लगतची संख्या कोणती? 4 4 त्रिक 12, 1225. मग मला सांगा ही 1225 पेक्षा लहान आहे का मोठे? 1225 पेक्षा मोठे. मग तो कोणाचा वर्ग झाला? 36चा वर्ग झाला. आणि ती जर 1225 पेक्षा लहान असती तर तो 34चा झाला असता. अशा पद्धतीने गेला तर संख्या किती मोठी उद्या तुम्हाला 0 मिनिटात त्याचं वर्गमूळ काढता येतं. ओके. आता पुन्हा बघा, मगाशी एक आपण पाठीमागच्या 3 अंकी संख्यामध्ये पाहिलं होतं तसंच इथं आहे. जर दिलेल्या पहिल्या गटातली संख्याच वर्ग संख्या असेल तर तिचं डायरेक्ट वर्गमूळ घ्यायचं. बघा इथं आपण 2-2चे गट पाडू. इथं डायरेक्ट 16चे वर्गमूळ घ्यायचं. जर 16 ही वर्ग पहिल्या गटातली संख्या वर्गमूळ हे असेल, काय असेल? वर्ग संख्या असेल तर डायरेक्ट तिचं वर्गमूळ घ्यायचं. मग 16चे वर्गमूळ किती येईल बघा? 16चे वर्गमूळ इथंच आपण लिहिता 4 येईल. किती येईल? याचं वर्गमूळ 4 येईल. मग दोन्हीकडे पण आपण 4 4 लिहूया. मग या संख्येच्या एकक स्थानी काय सांगा मला? 1. म्हणजे तो कोणाकोणाचा वर्ग होऊ शकेल? एक तर 41 किंवा 49चा वर्ग असेल. कारण हे दोन अंक जर एकक स्थानी असतील तरच त्या संख्येचे एकक स्थानी 1 येतो. इतर वेळेस येत नाही. मग या दोघांच्या पटीतली मधली 5चा वर्ग असणारी संख्या कोणती? 45. मग 5चा वर्ग 25, 4 25. मग ही 20-25 पेक्षा मोठी संख्या 1681 का लहान आहे? बघा बर, 1681. एकच मिनिट, काहीतरी गोळ झालाय आपला. 16चं वर्गमूळ किती आलं? 4 4 दोन्हीकडे 1681. आणि मग 41 आणि 49 या दोघांच्या वरची. हा, ही 20-25 पेक्षा मोठी आहे का लहान आहे संख्या? 20-25 पेक्षा लहान आहे संख्या. मग तो कोणाचा वर्ग असेल? 41चा असेल. कारण 20-25 पेक्षा कशी संख्या आहे? लहान आहे. जर या 20-25 पेक्षा मोठे असती तर तो 49चा वर्ग झाला असता, कारण त्याच्यापेक्षा लहान आहे म्हणून अलीकडची संख्या. क्लिअर? परत एकदा सांगतो बघा, 4 संख्या असतील तर त्याचे 2-2चे गट पाडा. त्याच्या पूर्वीची वर्ग संख्या शोधा, तिचं वर्गमूळ काढा, दोन्हीकडे 4 4 लिहा. इथं 1 आहे म्हणजे इथं 1 किंवा 9 येतो, त्याच्यापेक्षा वेगळा येत नाही. सुरुवातीला तक्ता पाठ करा. इथं देखील तेच 12च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 9, 9चं वर्गमूळ 3, दोन्हीकडे 3 3 लिहा. 6 आहे म्हणजे इथं 34 किंवा 36 असला पाहिजे, म्हणजे 4 किंवा 6 असला पाहिजे. त्याच पद्धतीनं इथं दिलेली संख्या जर वर्ग संख्या असेल, बघा दिलेली संख्याच पहिल्या गटातली वर्ग संख्या येत असेल तर तिचं डायरेक्ट वर्गमूळ काढा. 4 4 दोन्हीकडे लिहा. इथं 1 आहे म्हणून 1 किंवा 9. ह्या दोघांच्या मधलं एकक स्थानी 5 असणारी संख्या 45 आहे. 5चा वर्ग 25, 4 25. तुम्हाला 5च्या पटीतल्या संख्या वर्ग काढायला शिकवलं मी. आणि मग ही 20 पेक्षा लहान आहे का मोठी आहे? लहान आहे 20 पेक्षा, म्हणून हे 41चा वर्ग. ओके. हे आपण 4 अंकी संख्यांचे वर्गमूळ काढायला शिकलेलो आहे व्यवस्थित. आता काही 5 अंकी संख्यांची वर्गमूळ देखील आपण काढायला शिकूया, कारण ही उदाहरणं तुम्हाला अशी मोठी मोठी एक्झामला येऊन गेलेली आहेत. आणि जेव्हा 5 अंकी संख्या तुम्हाला वर्गमूळ काढायला येतील तेव्हा दिलेल्या संख्याचे गट पाडताना 3 आणि 2चे पाडायचे. 3 आणि कितीचे पाडायचे? 2चे. मग इथं 3 आणि 2चे गट पाडू आपण. आता बघा पाडले. मग काय करायचं? 118च्या पूर्वीची 118च्या पूर्वीची 118च्या पूर्वीची वर्ग संख्या शोधायची आपल्याला. 118च्या पूर्वीची वर्ग संख्या कोणती आहे बघा बरं तुम्ही? 100 आहे. किती आहे? 100. तुमचे वर्ग जेव्हा पाठ होतील तेव्हाच ते कळणार आहे सगळं. आणि मग परत 100चं वर्गमूळ काढा. किती येते बघा? 100चं वर्गमूळ 10. दोन्हीकडे पण 10 10 लिहा. या संख्येचे एकक स्थानी किती आहे? 1 आहे. म्हणजे तो एकतर 101चा वर्ग असू शकतो किंवा 109चा असू शकतो. का? जेव्हा 1 येईल तेव्हा त्या संख्येचे एकक स्थानी 1 किंवा 9 येतो. 1 किंवा किती येतो? 9 येतो. मग या दोघांच्या मधली 105 एकक स्थानी असणारी 105 आहे. 105चा वर्ग करा. 5चा वर्ग 25 आणि 10 गुणिले 11 110. मग 11,025 पेक्षा लहान आहे का मोठी बघा वरती संख्या? 11,025 आहे. 11,881. मग कसली संख्या ही? ह्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे म्हणून तो कोणाचा वर्ग असला पाहिजे?
109चा वर्ग असणं. खात्री करून बघा तुम्ही परत की या पद्धतीने येतंय का, कारण 118 पासून 100 पर्यंत मागे तुम्ही आला तर एक देखील तुम्हाला वर्ग संख्या डायरेक्ट 100 आहे. ओके, चला याच्याकडे या. 3चे घट पडा, 3 आणि 2चे. मग इथं काय लिहिचाल तुम्ही बघा, 125च्या पूर्वीची, 125च्या पूर्वीची वर्ग संख्या. 125च्या पूर्वीची वर्ग संख्या कोणती आहे बघा तुमच्याकडे, शोधा पटापट पटापट. 121 नाही, 124 आहे, 123 आहे, 122 आहे, 121 आहे. किती आहे 121. मग याचं वर्गमूळ काढा. काय येईल याचं वर्गमूळ 11 येईल. दोन्हीकडे पण मी काय करतो 11 11 लिहितो. मग माझ्या शेवटी एकक स्थानी काय इथं 4. जेव्हा 4 असतो तेव्हा काय काय येतं बघा बरं, एक तर इथं 2 येतो किंवा इथं 8 येतो, कारण 8 8 64 केला तर 4 येतो, 2चा वर्ग केला तर 4 येतो. मग ह्या दोघांच्या मध्ये एकक स्थानी 5 असणारी संख्या 115. 115चा वर्ग करा. 5चा वर्ग आहे तसा 25 आणि 11च्या पुढची संख्या 12. 11 गुणिले 12 132. पाठीमागं पाहिले आपण. मग 13,225 पेक्षा ही लहान आहे का मोठी संख्या बघा बरं तुम्ही. इथं 12,000 आहे, इथं 13,000 आहे, लहान आहे म्हणजे तो कोणाचा वर्ग असला पाहिजे 112चा असला पाहिजे. कितीचा असला पाहिजे 112चा. अशा पद्धतीने आपण 5 अंकी मोठ्या मोठ्या संख्येची देखील वर्गमूळ काढायला शिकलेलो आहे. कायम लक्षात ठेवा. आणि अशा संख्येची वर्गमूळ तुम्हाला काढायला पेपरला येतात, ते काढायचे तुम्हाला स्वतःहून. त्याच्यासाठी तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस जास्त करणं गरजेची आहे. ओके, चला पुढच्या भागात बघा. 12 पेक्षा लहान आहे, मग इकडं ही मोठे म्हणून इकडं. ओके, आता बघा, आता काही संख्यांची तुम्हाला दशांश पूर्णांकातल्या काही संख्यांची मी तुम्हाला वर्गमूळ काढायला शिकवणार आहे. कारण बऱ्याच मुलांना हे वर्गमूळ जमत नाही, ते त्याच्या टेक्निक माहित नसतात. पण मी तुम्हाला मला जे काय बोलायचंय ते सगळं मी इथं लिहून दिले, की जेणेकरून जरी व्हिडिओ पाहताना सुद्धा तुम्हाला वाटलं पाहिजे यस हे काय आहे ते मला कळलं, यस मला काही जास्त हे करायची गरज नाहीये. काय म्हणतंय बघा, मग जर वर्गमुळात पूर्ण वर्ग संख्येच्या दशांश चिन्हाच्या उजवीकडे, दशांश चिन्हाच्या कुठे उजवीकडे, दशांश चिन्हाच्या उजवीकडे जर 2 4 6 8 अशा संख्या असतील किंवा घरे असतील, संख्या किंवा घरे पण तुम्ही त्याला म्हणू शकता, घरे असतील तर त्या संख्येचे वर्गमूळ काढता येतं. म्हणजे आपल्याला एवढं तरी कळालं की दशांश चिन्हाच्या पूर्ण वर्ग संख्येच्या दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 4 6 8 घरं असतील तर वर्गमूळ काढता येतं, हे फिक्स कळालं आपल्याला. मग वर्गमूळ काढता येतं, पण नक्की कसं काढायचं हे इथं दिलंय मी. वर्गमूळ काढून येणाऱ्या उत्तराला वर्गमुळात दशांश चिन्हाच्या, बघा दशांश चिन्हाच्या उजवीकडे जेवढी घरे असतील कुठे दशांश चिन्हाच्या उजवीकडे त्याच्या अर्धी घरे, बघा त्याच्या अर्धी घरे उत्तरात उजवीकडे सोडून दशांश चिन्ह द्यावे. म्हणजे मला जे काय तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं ते सगळंच मी इथं सिस्टमॅटिक लिहून दिलेलं आहे. आता मग मला सांगा, मला माहिती आहे 49 हा कितीचा वर्ग आहे 7चा वर्ग. मी इथं 7 लिहितो कारण माझ्या पुढे 2 घर आहेत. मग यांनी काय सांगितलेले, वर्गमूळ काढून येणाऱ्या उत्तराला दशांश चिन्हाच्या उजवीकडे जेवढी घरे असतील त्याच्या अर्धी घरे उत्तरात उजवीकडे सोडावी. मग दशांश चिन्हाच्या इथं किती घरं होती आपल्याकडे 2 घरं होती, मग त्याच्या अर्धी बाहेर येतील म्हणजे किती येईल 1. मग 0.7 त्याचं वर्गमूळ झालं. सोपं आहे की नाही बघा. आता पहा 225 कोणाचा वर्ग आहे 15चा वर्ग आहे. हाय तसा पहिला 15 लिहू. नंतर काय सांगतंय, प्रश्नातील दशांश चिन्हाच्या उजवीकडील घरे मोजावीत आणि त्याच्या अर्धी घरे उत्तरात द्यावीत. प्रश्नात वर्गमुळात दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती घरं येतील बघा 1 2 3 4 घरं येतील. मग बाहेर किती येतील 2 त्याच्या अर्धी म्हणजे 1 2 पॉइंट आणि हा झाला याचा वर्गमूळ. मग मला सांगा इथं काय आहे, हा 24चा वर्ग आहे 576, लगेच 24 लिहून टाकू पहिला. मग वर्गमुळात दशांश चिन्हाच्या उजवीकडे घरं किती आहेत बघा बरं 1 2 3 4 5 6. मग बाहेर येताना किती येतात सांगितले या विधानामध्ये मी तुम्हाला, अर्धी येतात अर्धी. मग आतमध्ये 6 आहेत तर बाहेर किती येतील 3. मग 1 2 3 आणि 0. नसणारं घर तुम्हाला 0 देऊन निर्माण करावं लागतं आणि त्या पद्धतीने द्यावं लागतं. मग बघा इथं 49चे वर्गमूळ 7 आणि मग इथं 2 घरं होती म्हणून 1 बाहेर आलं, इथं 4 होती म्हणून बाहेर आलं 2, इथं 6 होती म्हणून बाहेर आलं 3. म्हणजे आतमध्ये जेवढी घरं असतील दशांश चिन्हाच्या उजवीकडे त्याच्या अर्धी घरे बाबांनो बाहेर येतात आणि मग त्याचा आपण वर्गमूळ काढून दशांश चिन्ह देतो. ओके.
चला, जे काय नाही कळालं तर हे सगळं सिस्टमॅटिक वाचायचं. तुम्हाला जी मी बोललेलो एवढ्या वेळ ते सगळं इथे लिहिलेलं आहे. ठीक. आता बघा त्याच्या पुढचा नियम तुम्हाला सगळं असं सेपरेट दिलेलं आहे. अजिबात कन्फ्युजन तुमचं होणार नाही. काय म्हणतंय, जर वर्गमुळात पूर्ण वर्ग संख्येच्या दशांश चिन्हाच्या उजवीकडे जर 1, 3, 5, 7 अशी विषम घरे असतील तर त्या संख्यांचे वर्गमूळ कधीच काढता येत नाही. हे कायम लक्षात ठेवायचं. त्या संख्यांचे वर्गमूळ कधीच काढता येत नाही. त्या संख्यांचे बघा कधीच काढता येत नाही. का रे, तर बघा आता मात्र त्याचा अर्थ न बदलता मांडणी बदलून लिहिता येते. म्हणजे जर दशांश चिन्हाच्या उजवीकडे वर्गमुळात जर 1, 3, 5, 7 अशी विषम घरं असतील, इकडे संख्या असतील, विषम घरं असतील, तर ती संख्या भले ती वर्ग संख्या असली तरी देखील तिचा आपण वर्गमूळ काढू शकत नाही. मात्र त्याचा अर्थ न बदलता मांडणी बदलू शकतो. म्हणजे नेमकं काय करू शकतो आपण बघू. आता मला सांगा 49 7चा वर्ग आहे तरी देखील मी त्याला 7 म्हणू शकत नाही. का, तर त्याच्या पंच्या उजवीकडे एकच घर आहे, एकच. मग मला सांगा आपण सममध्ये 2 होती म्हणून 1 घेतलं, मग ते 1 होती म्हणून काय अर्ध घेता येईल का? घेता तसं अर्ध घर नाहीये. म्हणजे या संख्या जरी वर्ग संख्या दिसत असल्या तरी यांचं वर्गमूळ आपण काढू शकत नाही. मग अर्थ न बदलता मांडणी कशी बदलू शकतो आम्ही? 4.9चा 1/2 फार तर लिहू शकतो मी. काय लिहू शकतो बघा, 4.9चा 1/2 लिहू शकतो मी. का, एखाद्या इथं खाली लिहून दिलंय बघा मी, एखाद्या संख्येचा घातांक, बघा हे कायम लक्षात ठेवायचं. एखाद्या संख्येचा घातांक जर 1/2 असेल तर त्याचा अर्थ त्या संख्येचे वर्गमूळ काढणे असा होतो. म्हणजे या वर्गमूळ चिन्हाचा अर्थ पण आहे 4.9चा वर्गमूळ काढणे, याचाही अर्थ आहे वर्गमूळ काढणे. म्हणून अर्थ न बदलता फक्त मांडणी बदलता येते. याचा देखील वर्गमूळ काढता येईल का? नाही, कारण 3 घर आहेत, त्या 1.5 घ्यायचे आपण नाही घेऊ शकत तसे आपण, मग नाही काढता येत. मग त्याला आपण असं लिहू शकतो 0.225 त्याचा 1/2. त्याचा 1/2 का? याचा या वर्गमूळ चिन्हाचा अर्थ पण आहे वर्गमूळ काढणे, 1/2चा अर्थ पण आहे वर्गमूळ काढणे. परत इकडे बघा किती घर आहे ती, 1, 2, 3, 4, 5 नाही काढू शकत याचं, कारण ते आधीच घ्यायची का बाहेर, नाही काढू शकत. मग कसं लिहू शकता 0.00576 आणि त्याचा 1/2. म्हणजे याचा अर्थ न बदलता फक्त आपण काय बदलू शकतो, मांडणी बदलू शकतो. अर्थ तोच आहे. या वर्गमूळ चिन्हाचा अर्थ वर्गमूळ काढणे, 1/2चा अर्थ वर्गमूळ काढणे. म्हणून हे विधान परत लिहून दिले खाली. अजून सिस्टमॅटिक वाचा, एकदम व्यवस्थित कळून जाईल तुम्हाला. ठीक आहे, चला ह्याच्यावरची उदाहरणे बघू आता दशांश पूर्णांकातली. आता पहा इथं किती पॉईंटच्या पुढे घर बघा बर, 2 आहे, ती बाहेर किती येतील 1 म्हणजे 0.3 आहे. गुणिले इथं घर किती येतील 2, हा कितीचा वर्ग आहे 4चा, 4 आला. 2 घर आहेत म्हणून बाहेर किती येतील 1. इथं घर किती आहेत 2, तो वर्ग कोणाचा आहे 9चा, मग गुणिले 9. पण 2 घर आहेत म्हणून बाहेर किती येतील 1. संपला विषय. तुम्हाला मी दशांश अपूर्णांक टॉपिक मध्ये सांगितलं होतं दशांश अपूर्णांकातील संख्यांचा गुणाकार करताना साध्या पद्धतीने करावा. म्हणजे कसा 3 गुणिले 4 गुणिले 9 असा साध्या पद्धतीने करावा. मग 4 त्रिक 12, 12 9 108. बघा 4 3 चौक 12, 12 9 108. आणि मग तुम्हाला दशांश अपूर्णांक सांगितल्यानं साध्या पद्धतीने गुणाकार केल्यानंतर प्रश्नातील दशांश चिन्हाच्या उजवीकडची घरं मोजायची. इकडची 1 2 3 किती घर आहे ती 3 घर आहेत. मग 3 घरं सोडायची 1 2 3 आणि पॉइंट द्यायचा. तुमचं उत्तर झालं 0.108 असं. लक्षात येते का? 2 घरं असतील तर बाहेर 1 येतील, 2 घरं असतील बाहेर 1 येतील, 2 घर आले 1 आले. गुणाकार साध्या पद्धतीने केला 4 3 चौक 12, 12 9 108. 1 घर 2 घर 3 घर 3 घरं सोडली दशांश चिन्ह दिलं उत्तर आलं. याच्याकडे आतमध्ये किती घर आहेत बघा 2, बाहेर किती येतील 1. पण कशाचा वर्ग आहे 25 5चा, म्हणून 0.5 झाला. गुणिले 2.25 कोणाचा वर्ग आहे 225 15चा वर्ग आहे. आतमध्ये किती घर आहे ती 2, मग बाहेर किती येतील 1, म्हणजे तो काय जाईल 1.5 राहील. पुन्हा आता इथं आपल्याला धोका दिलाय थोडासा, पण लक्ष द्या. चला पेनाला थोडा बाजूला घेऊया आपण, म्हणजे बरोबर होऊन जाईल. ओके, इथं काय बघा 0.00001. लक्षात ठेवा 1 सगळ्यात मोठा धोका देतो, म्हणून 1 ही संख्येचं
ज्या संख्येचं वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ सारखंच असतं, ती संख्या जर कोणती विचारली, तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारला गेलाय, तर कोणती, तर एक असते. मग मला सांगा, एकचं वर्गमूळ एकच येईल, पण पॉईंटच्या पुढे किती घर आहेत उजवीकडे, किती आहेत बघा, 1 2 3 4 येतील. मग बाहेर किती येतील, 2 येतील, म्हणजे 0.01 असा येईल. आणि गुणिले दशांश पूर्णांकातील संख्येचा गुणाकार साध्या पद्धतीने करावा. म्हणजे काय करावा, 5 गुणिले 15 गुणिले 1, 15 5 75, 75 1 75. नंतर प्रश्नातील दशांश चिन्हाच्या उजवीकडील घरे मोजावीत. किती आहेत बघा, 1 2 3 4, 4 घरं सोडा इथे, 1 2 3 4 पॉइंट असं असं. ओके, अशा पद्धतीने आपल्याला जाता इथं. परत बघा, 9 4 3, 3 चौक 12, 12 9 108, 1 घर 2 घर 3 घरे 108 पॉइंट दिला. इथं दोघांना मिळून एक घर पकडू नका बरं का, हे सेपरेट आहे, एक आणि शून्याचं सेपरेट घर आहे ते. म्हणून 1 2 3 4, 1 2 3 4 बघा, 5चं वर्गमूळ 15चं वर्गमूळ 1चं 1, 4 घरं होती, 2 बाहेर आली, संपला विषय. लक्षात येतंय का बघा. ठीक आहे, ह्याचीच पुढची उदाहरणं बघू. अजून काही गुणाकाराची काय आहेत बघा. इथं 3.24 आहे. इथं कितीचा वर्ग आहे बघा, हा 324 कितीचा वर्ग आहे, 18चा वर्ग आहे. इथं 2 घर आहेत, म्हणजे बाहेर किती येतील, 1.8 गुणिले 576 म्हणजे 24 आहे. पण आतमध्ये किती घर आहेत बघा, इथं इथं चुकून झालंय, अजून एक घर पाहिजे होतं इथं. ओके, कारण त्याच्याशिवाय वर्गमूळ निघत नाही आणि त्याचं वर्गमूळ काढता येणार नाही आपल्याला. मग हा कितीचं वर्गमूळ आहे बघा, 24 आहे. आतमध्ये किती घर आहेत, 1 2 3 4, म्हणजे हा 0.24 होईल तुमचा. ओके, गुणिले हा कितीचा आहे, 19चा आहे वर्ग. इथं 2 घर आहेत, म्हणजे बाहेर 1 येईल, 19. सध्या आपण एक काम करू, 18 गुणिले 24 गुणिले 19 करूया. ओके, मग या दोघांचा गुणाकार करू आपण. इकडे 24 गुणिले 18चा पहिला, 18 चोक 72 ला 2, हाताला 7, 18 दुने 36 आणि 7 किती होते बघा, 43 होतो. 432 आला. गुणिले हा परत 19, 432 गुणिले 19 करा. एक मिनिट हा, एकोणीस दुने 38, 3 आला हातचा, 19 त्रिक 57 बघा, 19 त्रिक 57, 57 आणि 3 60, हातचा आला 6, 19 चौक 76, 76 आणि 6 किती येते बघा, 82 येते. किती येते, 82, म्हणजे 8208 असं झालं. ओके, परत एकदा खात्री करा गुणाकाराची जरा. हा 18चाच आहे का, 18चाच आहे. हा 24चाच आहे. इथं फक्त पॉईंटच्या पुढे एक घर राहिलं होतं, आपण दिले. हे 1.19च आहे का, साध्या संख्या काढल्या. 24 गुणिले 18चा गुणाकार केला, इथे 432 आला. 18 चौक 72 ला 2, हातचा आला 7, 18 दुने 36, 36 आणि 7 43, 432, 432 गुणिले 19, 19 ने गुणा आला, 19 दुने 38 ला 8, हातचा आला 3, 19 त्रिक 57, 57 आणि 3 60 ला 0, हातचा आला 6, 19 चौक 76 आणि 6 82. आणि मग पॉईंटच्या पुढची घरं मोजा, 1 2 3 4, 1 2 3 4 पॉईंट असं असं असं. ओके, आलं. ठीक आहे, हा गुणाकार साईडचा पुसून टाकतो आम्ही, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर दिसेल इथं. ओके, याच्याकडे येऊ. हा कितीचा वर्ग आहे बघा, 49 कितीचा वर्ग आहे, 7चा. आतमध्ये किती घर येतील, 2, बाहेर येतील 1. गुणिले 625, 0.625 घर किती येतील, 4. 625 कोणाचा वर्ग आहे, 25चा वर्ग आहे, म्हणून 25. 4 आहेत म्हणून बाहेर 2 येतील. गुणिले 0.012 घर आहेत, बाहेर 1 येतील. ओके, म्हणजे आता साध्या पद्धतीने गुणाकार करा. 7 गुणिले 25 गुणिले 1, 25 7 पावणे 200,
म्हणजे 175 आणि हा 1 तसाच येईल. घर किती आहेत बघा, 1 2 3 4, 1 2 3 नसणारं घर निर्माण करा, 0 द्या, 0.175. ओके, चला पुढे बघूया. आता काही घातांकी एकच मिनिट, इथं गुणाकारच होता का बघा बरं, हा गुणाकारच होता. ओके, इकडे आता लक्षात ठेवा, मी तुम्हाला काही विधान इथं खाली लिहून देणार आहे, काळजी करू नका. तुम्ही म्हणणार या संख्येची कधी वर्ग करू, कधी वजाबाकी करू, किती अवघड जाईल आम्हाला, किती वेळ जाईल आमचा, त्याच्यासाठी काळजी करायची गरज नाही, मी आहे. ओके, मग वर्गमुळातल्या कोणत्याही एक वाक्य लिहून देतो पहिलं मी, आणि मग आपण उत्तर 0 मिनिटात काढू. बघा, वर्गमुळातील ल आहे का बरं का, हा ल, वर्गमुळातील कोणत्याही संख्येचा वर्ग केला असता तीच संख्या उत्तर येते. काय येते बघा, तीच संख्या उत्तर येते. हे विधान पाठच ठेवायचं. कोणतं? वर्गमुळातील कोणत्याही संख्येचा वर्ग केला असता तीच संख्या उत्तर येते, म्हणजे जी आतमध्ये आहे तीच संख्या. तर मला सांगा 65चा कधी वर्ग करावा, 45चा कधी वर्ग करावा. छोटं उदाहरण तुम्हाला देतो मी. उदाहरणार्थ माझ्याकडे तर 4 आहे. किती आहे? 4, आणि त्याचा वर्ग आहे. तर मी काय करतो, 4चा वर्ग करतो, वर्गमुळात माझा 16 येईल, आणि परत 16चं वर्गमूळ किती आलं? 4. मग त्याच्या आधीच आपल्या विधानाने काय सांगितले, तुम्ही हे स्किप करा आणि डायरेक्ट इथं या. काय सांगितलं विधानानं? वर्गमुळातील कोणत्याही संख्येचा वर्ग केला असता तीच संख्या उत्तर येते, म्हणजे जे आतमध्ये आहे 30. मग आता तुम्ही इथं काय म्हणणार, डायरेक्ट 65 आणि डायरेक्ट काय म्हणणार 45. लक्षात येते? परत तुम्ही ही मधली स्टेप करणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे पुन्हा तेच उत्तर येते. क्लिअर? मग आता करून टाकू आपण. सांगा हे किती येईल डायरेक्ट? 65 वजा इथं किती येईल डायरेक्ट? 45. मग 65 वजा 45 करा, किती येते बघा? 0. इथे किती येतोय बघा? 2. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं? 20. संपला विषय इथं. क्लिअर? वर्गमुळातल्या कोणत्याही संख्येचा वर्ग केला असता तीच संख्या उत्तर येते, म्हणजे याचा आलं 0.92. हाय तसंच अधिक हा 0.42 तसाच आला, कारण इथं देखील काय होता रे? वर्ग होता. ओके, म्हणून यांची बेरीज काय झाली बघा बर. दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह घ्यायचं आणि पद्धतशीर बेरीज करायची. 4 9 4 13 ला 3, हात चालाला 1, म्हणजे 1.32 झाली बेरीज यांची. 1 पॉईंट किती झाली? 32. बघा 1.34. सॉरी, इकडे आपण 34 लिहिले. 1 पॉईंट किती झाली? 34 अशी झाली. संपला विषय. हे वाक्य लक्षात राहील सर्वांच्या. वर्गमुळातील कोणत्याही संख्येचा वर्ग केला असता ती संख्या उत्तर असते. तुम्हाला आधी एक एक्सप्लेन सांगितलेलं मी, आणि त्याच्यानुसार सोडवलं. इथे पण बघा वजाबाकी 0, 6 4 गेला 2, इकडे 2 आणि 2 4, 9 4 13 ला 3, अचानक 1 1 1.34. तुमचं इकडे हे उत्तर झालं, इकडे हे उत्तर झालं. ओके, पुढे जाऊ. आता बघा काय आहे, हे अशा संख्या येतात आणि तुम्हाला वर्गमूळ काढून त्याच्या भाग द्यायला सांगतात, पदावलीचं स्वरूप धारण करतात. मग 225 कोणाचा वर्ग आहे सांगा मला? 15चा. 11 तसाच. 14 कोणाचा आहे? 14चं वर्गमुळात नाहीच आहे. 25 कोणाचं वर्गमूळ आहे? 5 आहे. पुन्हा 11 आहे तसा. 196 कोणाचा वर्ग आहे? 14चा वर्ग आहे. संपला विषय. बघा 225चं 15, 14 आहे तसा, 11 आहे तसा, 25चं 5, 11 आहे तसा, 196चं 14. मग आता इथं 14 1 14, 11 1 11. काही मुलांना असं वाटतं की हा एवढ्या लांबचा 11 कॅन्सल होतो का? भाऊ, दोघांच्या मध्ये गुणाकार असला तर ते 11 कुठेही असू दे तुझा, आणि ते अंशाच्या छेदात असू दे, डायरेक्ट कॅन्सल होऊन जातात, किती लांब असू दे. मग इथं 5 1 5, 5 3 15. काय वरती शिल्लक राहिले रे? 1 1 1 खाली 1 1 1, म्हणजे उत्तर फायनल तुमचं किती राहिलं रे? 3. संपला विषय इथं. परत बघा 625चं वर्गमूळ किती? 25. 13 मात्र तसाच, कारण साधा आहे तो. गुणिले 16 वर्गमूळ काढायची गरज नाही, तो वर्गमुळात नाहीये. 25चं वर्गमूळ किती? 5. गुणिले इथं बघा 13 दिलंय तुम्हाला. किती दिलंय? 13 दिलाय. 13 किती दिलंय बघा? 13 दिलाय. 13 आहे तसा, आणि 256 कितीचा वर्ग आहे? 16चा. कितीचा आहे? 16चा. डायरेक्ट काय करू टाका, 16 1 16, 16 1 16. 13 ला 13, 13 ला 13 कॅन्सल झाला. परत बघा 625चं 25, 16 तासात, 25चं 5,
13 तासाच 256 16. मग इथं 5 1 5 5 5 25. पद्धतशीरपणे उत्तर काय झालं तुमचं? संपला विषय. ओके, चला पुढे जाऊ. आता बघा, त्याच संख्या येत्या वेगवेगळ्या एक्झामला अशी उदाहरणं येतात. मध्ये प्लस चिन्ह आहे. आता गुणाकाराची भागाकाराची आपण शिकत आलोय. मग 36चं वर्गमूळ किती? 6. 49चं 7. 9चं 3. 49चं 7 अधिक 25चं 5 अधिक 49चं 7. अपूर्णांकामध्ये शिकलोय आपण. काय शिकलो? पाया समान असेल तर तो एकदाच घ्यावा आणि अंशांची बेरीज करावी. 6 अधिक 3 अधिक 5. 5 आणि 3 8 8 आणि 7 14. 14 भागिले 7 म्हणजे आता भाग द्या. 7 1 7 7 2 14. पद्धतशीरपणे उत्तर किती आलं तुमचं? 2. संपला विषय. सोपं आहे की नाही? वर्गमूळ काढायची, अपूर्णांकात संख्या आणायच्या, पाया समान आहे म्हणून एकदाच घ्यायचा. तुम्ही म्हणताल पाया भिन्न असतात तर एक जर आपण त्यांचा समान केला असता नाही तर तिरकस गुणाकार केला असता. विचार करायची गरज नाही, पण जे आले त्याच्यानुसार चाललोय आपण. एकदाच घ्यायचा आणि अंशांची बेरीज करायची. भाग जात असेल द्यायचा, नसेल जात तसाच ठेवून द्यायचा. ओके, इकडे बघा. 49चं 7. 64चं 8. पुन्हा 25चं 5. 64चं 8. पडतंय? पुन्हा 9चं 3. 64चं 8. पुन्हा इथं किती आलाय बघा तुमचा? 1 आलाय. किती आलाय? 1 आलाय. 1 आलाय. 1चं 1. 64चं 8 आलं. 64चं वर्गमूळ किती आलं? 8. पुन्हा एकदा पाया कसा झाला? सर्वांचा समान झाला. किती वेळा घ्यायचा? एकदाच घ्यायचा. अंशांची बेरीज 7 अधिक 5 अधिक 3 अधिक 1. 7 आणि 5 12 आणि 3 15 आणि 1 16. 16 भागिले किती? 8. 8 1 8 8 2 16. उत्तर किती आलं तुमचं? 2. पुन्हा एकदा दोन्ही प्रश्नांची उत्तर किती आली? 2. कारण त्यांचे पाया समान होते. ते एकदाच घेतले, अंशांची बेरीज केली, वर्गमूळ काढले आपण आधी. ओके, पुढे घ्या. आता काय बघा, 65चा वर्ग 16चा वर्ग. बऱ्याच मुलांना असं वाटतं की 65चा वर्ग करावा, 16चा वर्ग करावा, वजाबाकी कराव्या. आणि कुठं वजाबाकी करत बसतो? एवढ्या मोठ्या वर्ग संख्या काढणार, वजाबाकी चुकला तर तुझा कार्यक्रम होईल अजून. मग त्याच्याऐवजी काय करायचं? हे वर्ग दिसतात ना दोन्हीकडे, तुम्हाला लगेच एक सूत्राने उपयोग मधला आठवला पाहिजे. ह्याच्यानंतर आपला सूत्राने उपयोग टॉपिक आहे, तो व्हिडिओ पहा लगेच. ओके, मग काय होईल मला सांगा. हा दिसतोय म्हणजे इथं मला कळतंय ए चा वर्ग आणि बी चा वर्ग हा फॉर्म्युला इथे लागू पडतो. वजा, हे लगेच आठवतं मला. काय? ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. कारण दोघं वर्गाच्या स्वरूपात आहेत ना. मग ह्यांचा विस्तार काय असतो बघा? ए अधिक बी आणि ए वजा बी. बस आपल्याला सोपं कळालं. ए वर्ग वजा बी वर्ग, ए अधिक बी ए वजा बी, हा त्याचा विस्तार असतो. मग आपण आपला हा ए आहे समजू, हा बी आहे समजू, काय अडचण आहे आपल्याला. मग करून टाकू आपण. 0 मिनिटात त्याचं उत्तर काढून टाकू. काय होईल बघा? 65 वजा 16 अधिक एका ब्रॅकेट मध्ये करू आणि 65 वजा 16 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये करू. आता 65 अधिक 16 किती होतोय बघा तुमचा? 6 5 11 1 7 1 6 1 7 1 8 81 आला. इथं वर्गमुळातच बरं का, पण वर्गमुळातच 81 गुणिले, कारण दोघांच्या मध्ये काय नसतो म्हणजे काय असतो? गुणाकार. या साईडला आपण 65 वजा 16 करू. 6 किती? 15. 6 9 15 1 आणि 6तून 2 गेले 4 म्हणजे इकडे आलं 49. पटतंय का? आणि मग मला सांगा, आता ह्यांचा गुणाकार करणार का? नाहीये. 81चं वर्गमूळ 9, 49चं वर्गमूळ 7, दोघांचा गुणाकार 9 7 63. माझं उत्तर 63. संपला विषय. बाकी काही करायची गरज नाही. इकडे थोडी तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे गडबड होती आपली. बघा 26 आणि 10. 26 आणि 10 सेम आहे तेच. मग काय करचाल? इथे देखील मला हा ए दिसतोय, ए चा वर्ग एक बी चा वर्ग दिसतोय. लगेच करणार मी ए अधिक बी ए वजा बी. क्लिअर? मग याला वर्गमुळात काय करेल रे मी? बोला बोला लवकर. 26 अधिक 10 आणि 26 वजा 10. संपला विषय. मग 26 अधिक 10 किती होतं सांगा आता? बोला बोला लवकर लवकर लवकर. 26 आणि 10 किती झाला? 36. दोघांच्या मध्ये काय नसतो म्हणजे गुणाकार. आणि 26 वजा 10 16. 36चं वर्गमूळ काढा 6 आणि या भाऊचं वर्गमूळ काढा 4. दोघांचा गुणाकार करा 6 चोक 24. उत्तर 0 मिनिटात 24 देऊन टाका. पुन्हा कोणीही आगाऊपणा करू नका. 36 गुणिले 16चा गुणाकार करण्याचा.
किंवा इथं 81 गुणिले 49चा, कारण वर्गसंख्या आहेत, वर्गसंख्या नसता तर आगाऊपणा केला तरी चालला असता, त्यामुळे हे असं आठवायचं आणि 0 मिनिटात द्यायचं. इथं वर्ग करून वजाबाकी करून मोठ्या मोठ्या संख्या मिळवून परत तिचं वर्गमूळ काढायचं, जड हो करत बसू नका. ओके, चला आजच्या भागामध्ये आपण वर्गमूळाचा बेसिक भाग जो आहे तो पाहिलेला आहे. तो कायम लक्षात ठेवा. वर्गसंख्या असण्यासाठी कोणते अंक शेवटी असावे लागतात, त्याच्यानंतर वर्गमूळ दशांशापूर्णांकातली कशी काढायची, कशी कोणाची निघत नाहीत, कोणाची निघतात, हे सगळ्या बाबी आपण एकदम पद्धतशीरपणे आजच्या भागात पाहिलेल्या आहेत. ओके, धन्यवाद.